राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांच्या किसान योजनेच्या 22व्या हप्त्यानंतर आता देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण देखील सुरू करण्यामध्ये आलं असून सरकारच्या माध्यमातून एक मोठा महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यामध्ये आलेला आहे। आता याच निर्णयामध्ये देखील एक महत्त्वाचा बातमी समोर आलेली आहे आणि एक GR देखील समोर आलेला आहे। आता शेतकऱ्यांना देखील चिंता करायची गरज देखील राहिली नसून आता त्यांची देखील चिंता पूर्णपणे मिटलेली आहे, कारण की आता त्यांना पण देखील नमोचा 8वा हप्ता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या वेळेला आणि आजच देखील जमा दिसणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे अपडेट देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चाललेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता केव्हा आणि कधी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पडणार आहे। आता देखील हा हप्ता पूर्णपणे महाराष्ट्रात पडणार नसून आता फक्त सर्वात आधी या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा देखील दूर करण्यामध्ये येणार असून आता फक्त याच 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हणाला काही हरकत देखील नाही आहे। तर चला या ठिकाणी आपल्यासमोर ते महत्त्वाचे 13 जिल्हे देखील आहेत, ते 13 जिल्हे देखील आपण बघणारच आहोत। त्याचबरोबर देखील आता जर या ठिकाणी तुम्ही पण PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची लाभार्थी असाल, तुम्हाला पण PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचा लाभ देखील मिळालेला असेल तर आता तुमची देखील नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता देखील मिळणार असून तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील कधीही पडू शकतो। त्यामुळे देखील तुम्हाला देखील हे 13 महत्त्वाचे जिल्हे बघणं गरजेचे आहे, कारण की आता या 13 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील चिंता करायची कसलीच काळजी आणि कसलीच चिंता राहिली नसून आता या 13 जिल्ह्यामधील शेतकरी देखील आनंदी होणार आहे। आता त्यांना देखील चिंता करायची गरज देखील राहिलेली नाही, कारण की आता या 13 जिल्ह्यामध्ये देखील तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणारच। त्याचबरोबर देखील तुम्हाला देखील नमोचा 9वाही हप्ता मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, जेणेकरून तुमची पण चिंता दूर झालेली आहे। आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो। आता या 8वा हप्ता देखील या 13 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यामध्ये येणार असून आता या 13 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल किंवा तुमची पण शेती याच 13 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यात असेल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिली नसून आता तुमची पण चिंता पूर्णपणे मिटलेली आहे असं म्हणायला देखील काहीच हरकत नाही, कारण की आता आजपासून देखील या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा हप्ता वाटप देखील चालू करण्यामध्ये येणार असून त्यांची देखील आता चिंता मिटलेली आहे। आता या 13 जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी यायचं आहे। तर चला या 13 जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता वाटप होणार आहे आणि किती रुपये किती वाजता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे सविस्तरपणे अपडेट लगेच आपण या ठिकाणी बघू। किती रक्कम तुम्हाला मिळणार नमोचा 8वा हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार असून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची देखील तुम्हाला 2,000 रुपये देखील मिळणार असून ही रक्कम देखील तुम्हाला आज देखील टाकण्यामध्ये येणार आहे। जर तुमचा पण जिल्हा याच जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर जर तुम्ही पण देखील याच जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आता तुम्हाला देखील या ठिकाणी नमोच्या 8व्या हप्त्याची 2,000 रुपये रक्कम देखील तुम्हाला मिळणार आहे। शासनाच्या माध्यमातून GRमध्ये देखील सांगण्यामध्ये आलं असून राज्य सरकारच्या माध्यमातून ही रक्कम देखील या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील तुम्हाला दिसणार आहे। तर चला कोणती वेळ असणार आहे आणि कोणते ते महत्त्वाचे जिल्हे असणार आहे की ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली असून आता त्या शेतकऱ्यांना देखील चिंता करायची गरज राहिलेली नाही। तर चला पूर्णपणे अपडेट देखील आपण या ठिकाणी बघू। 2,000 रुपये देखील कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे सविस्तरपणे आपण ते या ठिकाणी जिल्हे जाणून घेऊ आणि ती वेळ देखील जाणून घेऊ। नमो शेतकरी योजनेचा लाभ तुम्हाला तेव्हाच मिळणार जेव्हा तुम्हाला PM किसान योजनेचा
योजनेचा 22वा हप्ता मिळालेला असेल तर आता जर तुम्हाला देखील PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला नसेल तर आता तुम्हाला नमोचा 8वा हप्ता आणि नमोचा 9वा हप्ता देखील मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही देखील हे लक्षात ठेवा. जर तुम्ही देखील नमोचे लाभ घ्यायचा विचार करत असाल तर तुम्हाला देखील PM किसान योजनेचा लाभ मिळणं गरजेचे आहे. त्यामुळे देखील तुम्ही हेही नक्की बघत चला की तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळत चालतोय की नाही चालतो. तर चला आज देखील कोणकोणत्या जिल्ह्यात आणि कोणकोणत्या वेळेला देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे सविस्तरपणे ती वेळ देखील आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर चला ती वेळ देखील असणार आहे तुमची देखील 12. हातात जर तुम्ही देखील शेतकरी असाल आणि तुम्ही देखील नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर देखील तुम्ही 12:02 तुमचा मोबाईल चेक करा. मग तुम्हाला देखील त्या ठिकाणी मेसेज दिसणार आहे. नमोचा 8वा हप्ता देखील जमा झालेला तुम्हाला दिसणार आहे. जसा देखील PM किसान योजनेचा 22वा हप्ता 5 वाजता जमा झाला होता तसाच देखील आता नमोचा 8वा हप्ता 12:02 किंवा 12:30 कधीही तुम्हाला जमा दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता तुमची देखील चिंता पूर्णपणे मिटलेली आहे. आता नमोच्या 8व्या हप्त्याची चिंता देखील तुम्ही 1.5 ते 2 महिन्यापासून काही शेतकरी देखील 2-2, 3-3 महिन्यापासून करत होते. नमोचा हप्ता केव्हा येणार, नमोचा हप्ता केव्हा येणार, पण नमोचा काय हप्ता देखील आला नाही. आता या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमोचा आज हप्ता टाकण्यामध्ये येणार आहे. तेच 13 महत्त्वाचे जिल्हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. ते 13 खूप महत्त्वाचे जिल्हे देखील आहेत. तर चला ते 13 जिल्हे या ठिकाणी आपण बघूया कोणते असणार आहेत. ते 13 महत्त्वाचे जिल्हे, ज्या महत्त्वाच्या 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चिंता करायची गरज राहिली नसून त्यांची चिंता आता पूर्णपणे मिटलेली आहे. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं असेल किंवा तुमचा जिल्हा देखील यापैकी कोणता तरी एक असेल तर आता तुमची देखील चिंता पूर्णपणे मिटली. आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती आज दुपारी 12 वाजता किंवा 12:30 वाजता या 2 टायमाला देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरून तुम्हाला देखील एक मेसेज येणार आणि त्यामध्ये पूर्णपणे लिहिलेलं असणार की 2,000 रुपयांची रक्कम देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेली आहे. तर देखील तुम्ही समजून जा की ती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आहे. देखील तुम्ही चिंता करू नका, कारण की तुम्हाला 12:30 किंवा 1च्या दरम्यान देखील हा मेसेज येऊ शकतो. काही शेतकऱ्यांना रात्री 5-6च्या दरम्यान देखील हा मेसेज दिसू शकतो आणि काही शेतकऱ्यांना दुसऱ्या दिवशीही हा मेसेज दिसू शकतो. फक्त शेतकऱ्यांनी देखील हे महत्त्वाचे कामे करणं गरजेचे या ठिकाणी ठरणार आहे. तुम्हाला पण हे महत्त्वाचे कामे करायचे आहेत. तर चला ते 13 महत्त्वाचे जिल्हे देखील आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, कारण की आता याच 13 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी हा हप्ता मिळणार आहे. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर या ठिकाणी आलेलं असेल तर आता तुम्हाला पण सर्वात आधी हा नमोचा 8वा हप्ता मिळणार असून 12लाच तुमच्या बँकेच्या खात्यावरती मेसेज देखील तुम्हाला दिसणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला देखील काही महत्त्वाचे कामे पूर्ण करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेलं आहे. आता जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं, याच जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिली नसून तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती 12 वाजता 12:30 वाजता देखील तुम्हाला मेसेज बघायला मिळेल आणि तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील केव्हाही जमा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही देखील लक्षपूर्वक ती महत्त्वाची जिल्ह्याची यादी देखील नीट बघा, जेणेकरून तुम्हाला पण कसलीच काळजी कसलीच चिंता राहणार नाही. अडथळे देखील तुमचे पूर्णपणे संपून जातील. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 2 महत्त्वाचे कामे बघू, जे 2 महत्त्वाचे कामे शेतकऱ्यांना करणं गरजेचे सांगण्यामध्ये आलेले आहे. आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण नमोचा 8वा 9वा देखील लाभ मिळवायचा असेल. 2-2, 3-3 हप्ते जर तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला पण आले पाहिजे तर तुम्ही देखील 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळेल. आता या ठिकाणी पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे eKYC आहे. आता शेतकऱ्यांना सुद्धा eKYC करणं गरजेचे ठरणार आहे. आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण eKYC पूर्ण करणं हे या ठिकाणी गरजेची सांगण्यामध्ये आलेलं असून आता eKYC लवकरात लवकर करून घ्या.
दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर आय डी. आता जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि फार्मर आय डी काढलेली नसेल तर तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण मोठा दिलासा मिळेल. आज देखील तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. JRच्या माध्यमातून देखील सांगितलेलं आहे, त्यामुळे देखील तुम्ही चिंता करू नका. भेटूया व्हिडिओमध्ये दुसऱ्या. आता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.